फुलेवाडी इथं माजी नगरसेवक राहुल माने यांनी स्वखर्चातून छत्रपती शिवाजी महाराज उद्यान सुशोभीकरण आणि पथदिवे बसवण्यात आलेत। त्याचं उद्घाटन खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी राहुल माने यांच्या कामाचं कौतुक केलं। सध्याचं सरकार चुकीच्या पद्धतीनं काम करत आहे। जैन मठाची जमीन एक मंत्री घेऊन जातो, नांदणीमधून हत्ती घेऊन जातात आणि सरकार बघत बसतं। आता पाऊस संपला की 100 कोटीचे रस्ते दुर्बिणीनं शोधूया आणि सापडला तर आनंदोत्सव साजरा करूया, असा टोला आमदार पाटील यांनी लगावला। राजू लाटकर आणि सगळे आमच्या आजीबाजी नगरसेवकांना विनंती आहे, एकदा पाऊस संपला की दुर्बीण घेऊन 100 कोटीचे रस्ते हुडकायला बाहेर पडूया। 100 कोटीचे रस्ते नेमके शहरात कुठं आहेत ते हुडकायला बाहेर पडावं असं वातावरण या शहरामध्ये दिलंय। तुम्ही सगळ्यांनी मला वाटतं वर्ड टू वर्ड जाऊ, दुर्बीण घेऊन 100 कोटीचा रस्ता सापडला की टाळ्या वाजवायच्या, फटाके लावायचा असा उपक्रम घेऊ। कारण की 100 कोटी आले कुठं, गेले कुठं, हा प्रश्न या कोल्हापूर शहरातल्या लोकांना त्या ठिकाणी पडलाय। महापालिकेत काँग्रेस म्हणून काँग्रेसच्या उमेदवारांना सहकार्य करावं लोकांची इच्छा आहे। काँग्रेसची सत्ता असली पाहिजे असं सांगून जे काँग्रेस सोडून गेले त्यांनाही आमदार पाटील यांनी इशारा दिला। अनेक मंडळी गेल्या 10, 15, 20 वर्ष आमच्याबरोबर प्रामाणिकपणे काम त्या ठिकाणी करतात। पद मिळालेली मंडळी सुद्धा आमच्याबरोबर आहे, पद न मिळालेली सुद्धा आमच्याबरोबर प्रामाणिक राहिलेले आहे। काही पद मिळालेली गेली प्रथम माहिती आहे मला, तुम्ही बाहेर बघायला पद त्यांना दिलं ती गेलीच माहिती, ठीक आहे। त्यांना वाटलं की तिकडची वाट सोनेरी त्या ठिकाणी असणार आहे, परंतु बंटी पाटील सहजासहजी वाट कुणाची सोनेरी होऊ देणार। मला फसवून न गेलेला त्यांना तसा सोपं या ठिकाणी शेवटी राजकारण आहे। ज्यांना आम्ही मोठं केलं ती मंडळी जर ऐत्या वेळी बाजूला जात असतील तरी शेवटी त्या वर्गामध्ये तिथेही आम्हाला मानणारी 5, 50, 100, 200 मतं निश्चितपणे प्रत्येक वर्गामध्ये या ठिकाणी आहेत। महापालिका लुटारूंच्या हातात जाऊ नये ही खबरदारी नागरिकांनी घेतली पाहिजे। राजू लाटकर दर आठवड्याला पत्रकार परिषद घेऊन रस्त्यातील भ्रष्टाचार उघड करणार आहेत। कोल्हापूर चांगलं आणि भ्रष्टाचार मुक्त राहायचं असेल तर काँग्रेसला साथ द्या, असं आवाहनही आमदार पाटील यांनी केलं। भ्रष्टाचाराचा कळस हा कोल्हापूरमध्ये एवढ्या पद्धतीनं चालला असेल तर याच्यासारखं दुर्दैव आणि तेच माणसं उद्याच्या भविष्यकाळात मतं मागण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार। आमच्या टीका वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी करतात, परंतु किमान पेट पाईपलाईनचं पाणी आणायचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं। अंतर्गत पाणी पोचवायचं काम हे महापालिकेची जबाबदारी आहे। त्यामध्ये आज नगरसेवक नसल्यामुळं अनेक अडचणीला त्या ठिकाणी तोंड द्यावं लागतं। आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता हे कोल्हापूर शहर आपल्याला चांगलं करायचं असेल, भ्रष्टाचार मुक्त करायचं असेल, बदनामीपासून वाचवायचं असेल, सामान्य माणसाला वाटलं पाहिजे ही महापालिका माझी आहे, तर काँग्रेसच्या ताब्यात महापालिकेची सत्ता देण्याची भूमिका उद्याच्या भविष्यकाळात आपण घ्यावी ही विनंती मुद्दामून मी आपल्याला या ठिकाणी करतो। खासदार शाहू महाराज छत्रपती यांनीही राहुल माने यांच्या कामाची प्रशंसा केली। कोल्हापुरात सध्या रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती आहे। खऱ्या अर्थानं स्वराज्य आणायचं असेल तर काँग्रेसला साथ द्या, सर्व रखडलेली कामं पूर्ण होतील असा विश्वास खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केला। राजू लाटकर यांनी मोदी फडणवीस महायुती सरकारनं राहुल मानेंसारखं एकतरी काम कोल्हापुरात केलं आहे का असा सवाल उपस्थित करून सगळा अंधाधुंद कारभार सुरू असल्याची टीका केली। यावेळी नागोजीराव पाटील, जयसिंगराव माने, शामराव माने, निवास पाटील, ॲडव्होकेट अजित मोहिते, इंद्रजित बोंद्रे, प्रताप जाधव, अतुल बोंद्रे, नंदकुमार सूर्यवंशी, राजू पाटील, विनायक फाळके, रियाज सुभेदार, लाला भोसले, तौफिक मुल्लानी, अमर पाटील, विजय दिवसे, राजू अपराध, नामदेव लवटे यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते।